10,000 रुपयाची लाच घेताना वन विभागाच्या क्षेत्र सहाय्यकाला एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गडचिरोली पथकाने बुधवारी जानेवारी 21 रोजी कमलापूर वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येत असलेल्या राजाराम खा उपक्षेत्रात वन जमिनीवर अवैधपणे काम करत असल्याचे सांगत जप्त केलेल्या ट्रॅक्टरवर दंड कमी करण्यासाठी 10,000 रुपयांची लाच घेताना क्षेत्र सहाय्यक आलोसे महेश जयंतराव धामणगे वय 47 यांना रंगेहाथ पकडण्यात आले। एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हा तेलंगणा राज्यातील असून राजाराम खा येथे काकांच्या ट्रॅक्टरने शेतकऱ्यांच्या शेतीची मोबदला घेऊन मशागत करत होते। शेतात काम सुरू असताना 2 वनरक्षकांनी वनजमिनीवर अवैध काम असा आरोप करत ट्रॅक्टर जप्त केले। नंतर राजारामचे क्षेत्र सहाय्यक महेश धामणगे यांनी संपर्क साधून गुन्हा दाखल न करता कमी दंडाची तडजोड करण्यासाठी 25,000 रुपयांची लाच मागितली। तक्रारदाराने तात्काळ एसीबीला फोन करून तक्रार नोंदवली। या तक्रारीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत सगळे यांनी 2 पंचांसह गोपनीय शहानिशा केली। 10,000 रुपयांची मागणी निष्पन्न झाल्याने सापळा रचले। विशेष नक्षलप्रभावित राजाराम सारख्या गावात महेश धामणगे यांनी लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले। यावेळी शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा दलालाने कायदेशीर फी व्यतिरिक्त लाच मागितल्यास तात्काळ लाचलुचपत विभाग गडचिरोलीशी संपर्क साधा असे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत सगळे यांनी आवाहन केले आहे। दीपक सुनतकर, न्यूज अहेरी।